प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असं म्हटलं जातं. पण मी तर काय म्हणणार आहे माहितीये का, तर प्रत्येक सरकार येण्यामागं इथं अनेक स्त्रियांचा हात आहे. नाही, थोडासा गोंधळ झाला असेल पण सांगते. म्हणजे बघा, मध्य प्रदेशातील शिवराज चौहान यांनी मेरी लाडली बहीण योजना आणली आणि त्याचा फायदा भाजपला आला आणि भाजप सरकार आलं. दुसरीकडे महाराष्ट्रात पाहायला गेलं तर महायुती सरकार अस्तित्वात असताना लाडकी बहीण योजना आली आणि याच बहिणींनी महायुती सरकारला निवडून आणलं. म्हणजे थोडाफार हातभार लावला असं म्हणलं तरी काय हरकत नाही. आता हे जे मी बोलते ते मनानं बोलत नाही बरं का. निकाल आल्यानंतर विश्लेषकांनी जे अंदाज दर्शवलेत मी त्याच्याबद्दल बोलते. म्हणजे ही लाडकी बहीण योजना असो किंवा लाडली बहीण योजना असो, ही सध्या म्हणजे महिलांना टार्गेट करणं हे सध्या बिहारमध्ये नितीश कुमार यांचं राजकारण बदलू शकतं. नितीश कुमार यांना मुख्यमंत्री कायम ठेवू शकतं. कारण सध्या बिहारमध्ये असंच काहीतरी सुरू आहे. मी नेमकं काय म्हणते, काय झालंय, आता नितीश कुमार यांनी महिलांसाठी नवीन काय केलंय आणि या सगळ्यात महिलांचा वाटा कसा महत्वाचा असणार आहे, चला बोलूयात. नमस्कार, मी संजना कट मध्ये आपलं स्वागत. बिहारमध्ये निवडणुकीची लगबग सुरू आहे. प्रत्येक पक्ष तयारी करतोय. अगदी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार देखील तयारीला लागलेत आणि यावेळी बिहारमध्ये महिलांचा टक्का आणि महिलांचं मतदान हे सरकार आणू शकतं असा अंदाज विश्लेषक दर्शवतात. आता सुरुवातीला मी उल्लेख केला त्याप्रमाणे मेरी लाडली बहीण योजना ही मध्य प्रदेशच्या शिवराज चौहान यांनी सुरू केली. आता टाइमलाईन बघा की मार्च 2023 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत तेथील महिलांना 1000 ते 1250 असे पैसे आर्थिक सहाय्य म्हणून त्यांच्या खात्यात पाठवले जाऊ लागले आणि मग निवडणुकीपूर्वी ही योजना सुरू करून भारतीय जनता पक्षानं महिला मतदारांमध्ये विश्वास निर्माण केला. 6 महिन्यात निवडणुका लागल्या, निवडणुका झाल्या आणि 163 जागांवर भाजपला विजय मिळाला. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर महिलांनी मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला. त्याचं कारण थोड्याफार प्रमाणात मेरी लाडली बहीण योजना ही ठरली असं विश्लेषक सांगतात. मग याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील लाडकी बहीण योजना जन्माला आली. महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचा काय करिश्मा केला, काय झालं हे मी तुम्हाला काही नव्यानं सांगायला नको नाही का. अर्थात नावं कट करण्यात आली आहेत. आता निवडणुकीनंतर अनेक अर्ज बाद झालेत, अनेक बहिणींचे पैसेच येणं बंद झालेत, तो भाग वेगळा. मात्र महायुती सरकारनं लाडकी बहीण योजनेचा फायदा मिळवला. लाडक्या बहिणींनीच महायुती सरकार सत्तेत येण्यास मदत केली असं म्हणायला काय हरकत नाही. पटतंय ना. आणि आता याच पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एक नवीन योजना बिहारमध्ये आणली. जिचं नाव आहे मुख्यमंत्री महिला रोजगार योजना. आता या योजनेत प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला रोजगार सुरू करण्यासाठी 10,000 रुपयांची प्रारंभिक मदत दिली जाणार आहे. परत एकदा ऐका, या योजनेत प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला रोजगार सुरू करण्यासाठी पैसे दिले जाणार आहेत. इतकेच नाही तर काम सुरू झाल्यानंतर ते जर यशस्वी झालं तर त्या महिलेला 2 लाख रुपयापर्यंतची अतिरिक्त मदत मिळणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 18 व्यवसायाचे पर्याय दिलेत, जसे की फळभाजीचं दुकान, मोबाईल रिपेअरिंग, दुग्धोत्पादन, लघु उद्योग असे अनेक आहे. पण दुसरीकडे मात्र मैदानात असणाऱ्या विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी जाहीर केलेली माई बहीण मान योजना, ज्यामध्ये महिलांना दरमहा 2500 देण्याचं वचन आहे. पण ही नितीश कुमारांच्याच पथ्यावर पडणार आहे असं सांगण्यात येते. कारण त्यांचं मत आहे की ही जी योजना आहे जी तेजस्वी यादवांनी आणली किंवा ज्याचं वचन दिलंय ती महिलांना सक्षम बनवणार नाही. ती महिलांना फुकटमध्ये पैसे देते, पण माझी जी योजना आहे ती महिलांना सक्षम आणि स्वावलंबी बनवेल. आता बिहारमध्ये हे सगळं पहिल्यांदा होतोय काय, तर अजिबात नाही. यापूर्वी 2020च्या निवडणुकीत महिलांसाठीच्या योजनांनीच एनडीएला मोठा फायदा करून दिला होता. फक्त एवढंच नाही तर एनडीएनं महिलांसाठी आणि कुटुंबासाठी अनेक काही महत्वाची पावलं उचलली आहेत या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. म्हणजे 125 युनिट पर्यंत मोफत वीज, आशा कार्यकर्त्यांचं मानधन दुप्पट करून 7,000 रुपये आणि TRE 4 सेवेत 35% महिला आरक्षण. म्हणजे हे सगळे निर्णय एकत्रितपणे महिलांच्या मतांचा मजबूत पाया घडवण्यासाठीच आहेत. निवडणूक विश्लेषकांचं मत आहे की जर यंदाही महिलांचा टर्नआउट 55% जास्त राहिला तर एनडीएला जवळपास 225 जागापर्यंत मजल मारता येऊ शकते. थोडक्यात सांगायचं झालं तर 2020 मध्ये जशी महिलांची लाट निकालावर भारी पडली होती, तसंच 2025 मध्ये महिलांचा एनडीएच्या विजयाची गेम चेंजर फोर्स ठरू शकतात. म्हणजे महिलाच या ठिकाणी एनडीएसाठी किंवा नितीश कुमार यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी महत्वाच्या ठरू शकतात. खरं तर महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या सबल करण्यासाठी नितीश सरकारनं गेली 2 दशकं अनेक योजना राबवल्यात.
नितीश कुमार यांनी सुरुवातीपासूनच महिलांना आपल्या राजकीय समीकरणाचं केंद्रबिंदू बनवले. 2010 मध्ये निवडणुकात महिलांना आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय असो किंवा शाळकरी मुलांना सायकली योजना राबवून शिक्षणातील दरी भरून काढण्याचा प्रयत्न असो, त्यांनी महिलांचा विश्वासन संपादन केला. 2015 मध्ये केलेल्या दारूबंदीच्या निर्णयामुळे थेट घराघरात महिलांची पाठराखण झाली. याशिवाय जीविका योजनांसारख्या उपक्रमातून लाखो महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम केले गेले असं देखील या योजनेतून दिसून येते. आणि मग या सगळ्या उपक्रमांचा परिणाम असा झाला की वर्षानुवर्ष दरवर्षी म्हणजे जेव्हा निवडणुका होतात तेव्हा महिलांच्या मतदानातील टक्का वाढला, तो लक्षणीय दिसू लागला. आता 2020च्या विधानसभा निवडणुकीत तर उत्तर बिहारमधील 167 मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिलांच्या मतदानाची टक्केवारी जास्त नोंदवली गेली आहे. त्यामुळे नितीश कुमार यांचे हे सगळे निर्णय, या सगळ्या योजना नितीश कुमार यांनी महिलांसाठी राबवलेल्या योजनांनी केवळ त्यांना सबल केले नाहीये, तर नितीश कुमार यांच्या राजकीय समीकरणाला स्थिरता देणारी ताकद बनली आहे. म्हणजे बघा, बिहारची एकूण लोकसंख्या आहे 7.72 कोटी आणि यामध्ये महिला मतदारांची संख्या तब्बल 3.67 कोटी आहे. इतकी मोठी ताकद असलेला हा वर्ग अंतिम निकालात निर्णायक ठरू शकतो असं दिसून येते. यावेळी देखील भाजप पक्ष आणि यांचा मित्र पक्ष JDU यांनी फक्त बाकीच्या मुद्द्यावर नाही तर थेट महिला मतदारांना डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री महिला रोजगार योजना आणली. दुसरीकडे महिलांना आकर्षित करण्यासाठी विरोधी पक्ष विशेषतः RJD आपापल्या योजना जाहीर करते, पण त्यात इतका दम असल्याचं दिसून येत नाही. खरं तर 2024 नंतर जे काही बिहारच्या राजकारणात घडलं त्यामुळे नितीश कुमार यांच्या लोकप्रियतेचा टक्का थोडा कमी झाला होता, तो घसरला होता अशी चर्चा होती. आणि तीच लोकप्रियता परत मिळवण्यासाठी, पूर्वीच्या स्तरावर आणण्यासाठी नितीश कुमार यांनी हा प्रयत्न केलेला दिसून येतोय. त्यामुळे ही जी योजना आहे त्या प्रयत्नाचा एक भाग आहे असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. मध्य प्रदेशातील लाडली बहीण योजना, त्यानंतर महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना आणि आता बिहारची मुख्यमंत्री महिला रोजगार योजना, या सगळ्याच्या पाठिंब्यामुळे बिहारात आता नितीश कुमार परत मुख्यमंत्री बनतील का? तुम्हाला काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा.